राम राम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल. तर मंडळी, सत्तेची खुर्ची आणि मंत्रिपदाचा लाल दिवा या दोन गोष्टीसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अशा काही अपाट घडामोडी घडत आहेत, ज्याची साधी कल्पनाही सामान्य जनतेला नाही. गेले अनेक महिने, अनेक ऋतू उलटले, पण राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे जणू काही एक न सुटणारं कोडं बनलं होतं. आज शपथविधी होईल, उद्या यादी जाहीर होईल, या चर्चा ऐकून आता जनतेचे कानही थकले होते. पण मंडळी, आता सत्तेचा हा सस्पेन्स संपलाय. 2024च्या सत्तांतरानंतर जो मंत्रिमंडळाचा छोटासा पाया रचला गेला होता, त्याला आता खऱ्या अर्थाने कळस चढवण्याची वेळ आली आहे. तब्बल 2.5 वर्षाचा प्रदीर्घ काळ ज्या आमदारांनी पक्षासाठी, सत्तेसाठी आणि महायुती टिकवण्यासाठी घाम गाळला, त्यांच्यासाठी आता क्रेडिट देण्याची वेळ आली आहे. कारण आगामी अवघ्या काही दिवसात महायुती सरकारचा सर्वात मोठा आणि अंतिम मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार असल्यावर शिक्कामोर्तब झालंय. आता अनेकांच्या पोटात गोळा आला असेल की संपूर्ण निवडणुका झाल्या, पूर्ण जिल्हा परिषद निवडणूक झाली, विधान परिषदेची निवडणूक झाल्या, विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर लोकसभेची सुद्धा निवडणूक झाली. पण हा निर्णय आत्ताच का घेतला असेल? ना कोणत्या निवडणुका नाहीत, ना काही नाही, पण अचानक हा मंत्रिमंडळ विस्ताराचा विचार का केला असेल? तर याचं कारण असं आहे की मंडळी, जर आता विरोधकांच्या चक्रव्यूहाला छेद द्यायचा असेल तर केवळ प्रशासकीय चेहरे चालणार नाहीत, तर मैदानात उतरून 2 हात करणारे आणि तोफेसारखे धडकणारे फायरमॅन नेते सत्तेच्या चावीवर बसवावे लागतील. महायुतीच्या हायकमांडने दिल्ली ते गल्ली अशी सर्व समीकरणं घासून पुसून घेतली आहेत. जातीय संतुलन, प्रादेशिक वलय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समोरच्या विरोधकाला बॅकफूटवर ढकलण्याची ताकद, या सर्व निकषावर ही नावं ठरवली गेली आहेत. राजकीय वर्तुळातून जी अत्यंत खात्रीशीर माहिती समोर आली आहे, त्यानुसार महायुतीमधील अशा 5 बड्या नेत्यांची नावं फायनल झालीत. त्यांना लाल दिवा मिळणं 100% निश्चित मानलं जात आहे. कोण आहे ते महाराष्ट्राचे 5 महायोद्धे आणि का त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालंय? चला तर सविस्तर पाहूया. मंडळी, आपल्या या यादीची सुरुवात ज्या नावाशिवाय होऊ शकत नाही ते नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सर्वात बलाढ्य, अभ्यासू आणि वजनदार नेते आदरणीय धनंजय मुंडे भाऊ. धनंजय भाऊंच्या राजकारणाची शैली ही फायलीपुरती मर्यादित नाही. मंत्रालयाच्या वातानुकूलित केबिनमध्ये बसलून निर्णय घेण्यापेक्षा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आणि उपेक्षितांच्या दारात जाऊन ऑन द स्पॉट निकाल देणे ही त्यांची खासियत आहे. त्यांनी आजवर सामाजिक न्याय विभाग असो की कृषी मंत्रालय, प्रत्येक खात्याला आपल्या कामाच्या गतीनं आणि अभ्यासू वृत्तीनं एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. कृषी क्षेत्रात त्यांनी घेतलेले गतिमान निर्णय आजही कौतुकाचा विषय ठरतात. अजितदादांच्या गटातील ते सर्वात मोठे संकटमोचक मानले जातात. पक्ष किंवा सरकार जेव्हा जेव्हा अडचणीत येते, तेव्हा तेव्हा धनंजय भाऊ हिंमत बनून पुढे राहतात. मराठवाड्याच्या मातीत आणि तिथल्या प्रत्येक घटकावर, विशेषतः ऊसतोड कामगारांच्या मनावर त्यांची जबरदस्त पकड आहे. महायुतीला जर आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा पट्ट्यात सत्तेचे गड मजबूत राखायचा असेल तर धनंजय मुंडे यांच्यासारखा सर्वसमावेश आणि राजकीय वजन असलेला तोफखाना मंत्रिमंडळाच्या अग्रस्थानी असणे अत्यंत अनिवार्य आहे. त्यानंतर मंडळी, आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या नावाकडे, ज्याने आपल्या सुसंस्कृत, शांत आणि अत्यंत प्रवाही कार्यपद्धतीने नगर जिल्ह्याच्या राजकारणाची संपूर्ण सूत्र आपल्या हातात ठेवली आहेत. ते म्हणजे आमदार संग्रामभैया जगताप. मंडळी, संग्राम जगताप हे केवळ निवडणुका जिंकणारे आमदार नाहीत, तर आपल्या मतदारसंघाच्या कायापलट करणारे विकास पुरुष म्हणून ओळखले जातात. तरुण पिढीची प्रश्न, उच्च शिक्षण, रोजगार आणि औद्योगिक विकास या विषयावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण हे नेहमी दिग्गज आणि प्रस्थापित घराण्यांच्या संघर्षाने गाजलेलं आहे. तिथं अनेक पारंपरिक राजकीय मोहरे सक्रिय असतात. अशा तगड्या राजकीय मैदानात स्वतःची स्वतंत्र, निष्कलंक आणि ताकदीची ओळख निर्माण करत महायुतीमधील सर्वच घटकांना एकत्र घेऊन चालण्याचे कसब संग्रामभैयांनी यशस्वीपणे करून दाखवले आहे. अजित पवार गटाकडून त्यांच्या नावावर आधी शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीशीर माहिती होती, पण आता त्यानंतर राष्ट्रवादीने सुद्धा त्यांच्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. त्यांना मंत्रिमंडळात संधी देऊन महायुती पश्चिम महाराष्ट्र आणि नगरपट्ट्यात एक अत्यंत सुशिक्षित, कार्यक्षम आणि विश्वासू तरुण चेहरा जनतेसमोर आणणार आहे. त्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणावर महायुतीकडे आकर्षित होईल. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं नाव म्हणजे या यादीतील तिसरं महत्त्वाचं नाव असं आहे की ज्यांच्या नुसत्या आवाजाने विरोधकांना घाम फुटतो आणि ज्यांच्या आक्रमकतेशिवाय शिवसेनेची चर्चाच पूर्ण होऊ शकत नाही, ते म्हणजे हिंगोलीचे वाघ संतोष बांगर. मंडळी, संतोष बांगर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खरे शिलेदार आहेत. त्यांनी पक्षासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा कडक बाणा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जनतेसाठी
सत्तेसाठी थेट धावून जाण्याची वृत्ती संतोष बांगर यांच्यात प्रकर्षाने दिसते। जेव्हा पक्ष अत्यंत कठीण आणि ऐतिहासिक अशा स्थित्यंतरातून जात होता तेव्हा ढाल बनून पक्षाचे रक्षण करण्याचे काम बांगर यांनी केले आहे। सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्यासाठी थेट यंत्रणेला धारेवर धरणे हा त्यांचा गावरान स्वभाव आहे। त्यांच्या याच रोखटोक आणि आक्रमक स्टाईलमुळे संपूर्ण मराठवाड्यातील शिवसैनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। ग्राउंड लेवलला कार्यकर्ता कसा चार्ज करायचा हे बांगर यांना चांगलाच ठाऊक आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आपला या सर्वात निष्ठावंत फायरब्रँड आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांच्या निष्ठेचं आणि संघर्षाचं चीज करणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे। तर मंडळी, याच्यानंतर आता आपण पुढचं नाव बघूया। आता चर्चा करूया अशा एक वादळी नेतृत्वाची ज्याच्या नावाभोवती नेहमीच जनसामान्यांच्या संघर्षाकडे कळकळत असते, ते म्हणजेच अचलपूरचे माजी आमदार आदरणीय बच्चू कडू। मंडळी, बच्चू कडू यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सत्तेची किंवा पदाची हाव न धरता फक्त आणि फक्त गरीब, शेतकरी, दिव्यांग आणि उपेक्षितांची सेवा केली आहे। त्यांचा अधिकृत पाठिंबा आणि माहिती सोबत असणे हा सरकारसाठी अत्यंत मोठा प्लस पॉइंट ठरला आहे। बच्चू कडू यांच्याकडे असणारी प्रचंड संघटन शक्ती आणि तळागाळातील लोकांच्या मनातील त्यांची क्रेज ही कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाला हेवा वाटेल अशीच आहे। आंदोलन कसं उभं करायचं आणि प्रशासनाकडून काम कसं करून घ्यायचं यांची अफाट ताकद यांच्या मनगटात आहे। शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळणे निश्चित मानलं जात आहे। बच्चू कडू जर सरकारमध्ये मंत्री असतील तर मंत्रालयाचे दरवाजे थेट गरिबांसाठी उघडतात हा जनतेचा ठाम विश्वास आहे। आगामी काळात महायुती सरकारला हे सर्वसामान्यांचे सरकार आहे हा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यासाठी बच्चू कडू यांच्यापेक्षा प्रामाणिक आणि लोकाभिमुख चेहरा संपूर्ण महाराष्ट्रात दुसरा असूच शकत नाही। त्यानंतर मंडळी, पुढचं नाव आहे ते म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर। आणि आता मंडळी, या संपूर्ण यादीतील सर्वात शेवटचं, सर्वात वादळी, कडक आणि ज्या नावाचा नुसत्या घोषणाने प्रस्थापितांचे धाबे दणतात ते नाव म्हणजेच बहुजनांचा बुलंद आवाज, आक्रमकतेचा दुसरा ज्वालामुखी, भाजपचे आमदार आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर। मंडळी, गोपीचंद पडळकर हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात कुठल्या वारसामुळे, गादीमुळे किंवा चांदीच्या चमचा घेऊन आलेलं नाही। जतच्या दुष्काळी, कोरड्या आणि खडकाळ मातीतून, संघर्षाच्या शून्यातून स्वतःचे अथांग कर्तृत्व सिद्ध करणारा हा ढाण्या वाघ आहे। आज गोपीचंद पडळकर हे नाव फक्त सांगलीपुरतं किंवा पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते संपूर्ण महाराष्ट्रातील कोट्यवधी धनगर समाज आणि 18 पगड जातीचा ओबीसी बहुजन समाजाचा सर्वात मोठा हक्काचा आणि विश्वासू आधार बनलंय। पडळकर हे काही एसी कॅबिन मध्ये बसून सोशल मीडियावर किंवा ट्विटरवर राजकारण करणारे फुटकळ नेते नाहीत। ऊन असो, कडकडती थंडी असो की मुसळधार पाऊस, हा माणूस थेट रस्त्यावर उतरून छातीचा कोट करून लढतो। धनगर आरक्षणाचा लढा असो, चौंडीच्या पावनभूमीत उपोषणाला बसून संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाला एका झेंडाखाली आणण्याची ताकद फक्त पडळकरांनी दाखवली। मेंढपाळांचा आवाज, वाड्या वस्त्यावर भटकणाऱ्या मेंढपाळावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा तेव्हा पडळकर त्यांच्या पाठीशी लाठी घेऊन उभा राहणारा हा पहिला नेता आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा ठिया, जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर आले होते तेव्हा आझाद मैदानावर कित्येक दिवस काम टोकून प्रशासनाच्या डोळ्यात डोळे घालून सरकारला झुकवण्याची ऐतिहासिक किमया याच माणसाने करून दाखवली होती। मंडळी, पडळकरांची सर्वात मोठी आणि जमेची बाजू कोणती आहे माहित आहे का? ती म्हणजे त्यांची भीतीहीन रोखटोक आणि सडेतोड आक्रमकता। विधान परिषद असो किंवा विधानसभा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातील जाहीर सभेत समोर किती मोठा प्रस्थापित नेता असू द्या, त्यांच्याच बालेकिल्ल्यात, त्यांच्याच घरात जाऊन अंगावर घेणाऱ्याला सिंगावर घेण्याची अफाट हिंमत फक्त आणि फक्त आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्येच आहे। पश्चिम महाराष्ट्रातील बारामती पॅटर्न असो की इतर घराणेशाही यांच्या सरजमाशाही वृत्तीला जाहीरपणे आव्हान देणारा हा एकमेव बुलंद आवाज आहे। त्यांच्या याच वाकरचातुर्यामुळे, गावरान भाषेतील तडाख्यामुळे आणि बिनधास्तपणामुळे महाराष्ट्रातील तरुण पिढी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करते। पश्चिम महाराष्ट्रात जिथे वर्षोनवर्ष काही ठराविक घराण्यांची आणि प्रस्थापितांची मक्तेदारी राहिली आहे तिथे सर्वसामान्य बहुजन समाजाला जागृत करून भाजपची पळमुठ घट्ट रोवण्याचं आणि बहुजनांचं हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं ऐतिहासिक काम पडळकरांनी केलंय। आज भाजपला जर पश्चिम महाराष्ट्रात आणि ग्रामीण भागात आपला टक्का वाढवायचा असेल तर पडळकरांसारखा मास लीडर सत्तेचा मुख्य प्रवाहात असणे गरजेचं आहे। त्यामुळे त्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देणं ही केवळ भाजपची राजकीय गरज नाही, तर महाराष्ट्रातील तमाम ओबीसी आणि बहुजन समाजाचा तो सर्वोच्च सन्मान असणार आहे। जेव्हा गोपीचंद पडळकर मंत्रिमंडळात बसतील तेव्हा ते फक्त एक मंत्री म्हणून सह्या करणार नाहीत, तर ते मंत्रालयात बसून शेवटच्या घटकाला न्याय देणारा हुकुमी एक्का ठरतील। प्रस्थापितांच्या नाकावर टिचून सामान्य जनतेचा आवाज मंत्रालयाच्या मुख्य दलनात घुमणार आहे। म्हणूनच या संपूर्ण विस्तारात
गोपीचंद पळकर यांच्या नावाची लॉटरी ही सर्वात शेवटची पण संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी आहे. सर्वात कडक आणि खणखणीत आणि वादळी ठरणार आहे. त्यानंतर समारोप आणि आव्हान. तर मंडळी, हा होता 2.5 वर्षाचा प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होणाऱ्या महायुतीचा मेगा मंत्रिमंडळ विस्ताराचा सर्वात मोठा आणि सविस्तर आणि खात्रीशीर रिपोर्ट. धनंजय मुंडे यांच्यासारखा अनुभवी नेता, संग्राम जगताप यांच्यासारखा अभ्यासू चेहरा, संतोष बांगर आणि बच्चू कडू यांच्यासारखे झुंजार नेते आणि शेवटी आमदार गोपीचंद पळकर यांच्यासारखा बहुजनांचा बुलंद तोफ, हे 5 सिलेंदार आता सत्तेच्या मैदानात उतरून धुळा उडवणार आहेत. पण तुम्हाला काय वाटतंय? गोपीचंद पळकर साहेबांना मंत्रिमंडळात कोणतं खातं मिळायला हवं? धनंजय भाऊ मुंडेंच्या एंट्रीनं राजकारणाची दिशा बदलेल आणि याच 5 नेत्यापैकी तुमचा सर्वात आवडता नेता कोणता? तुमच्या मनातल्या भावना खाली कमेंट बॉक्समध्ये खणखणीतपणे नक्की लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चाहो बाजूला शेअर करा आणि तुमच्या हक्काच्या तानाजक्की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या खणखणीत विषयावर. तोपर्यंत राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र.